नमस्कार, मी प्रियंका. तर शनी शिंगणापूरमध्ये दर्शन घेऊन आपण मौठा देवीकडे चाललो होतो. तर मी थोडंसं ते पण शूट केलं. जाताना खूप छान व्ह्यूज होता आणि तिकडे जरा पाणी कमी आहे त्या पाथर्डी भागामध्ये, त्यामुळे जरा उन्हाळ्याचं जास्त ऊन जाणवत होतं आम्हाला. आणि मग मौठा देवीचा गड आला. तर आता इतकी छान सुविधा झाली की गडावरती गाडी जाते, आपल्याला जास्त चालायला वगैरे लागत नाही. मग आम्ही एंट्री पास वगैरे घेऊन वरती गडावरती निघालो होतो. खूप सुंदर गड आहे, खूप सुंदर दर्शन झालं. आणि नंतर ते पीठ वगैरे, मीठ मिरची वगैरे मम्मीने घेतलं होतं, ते तिथं देवापाशी दिलं. सगळे दान करतात तिथं. आणि मग मौठा देवीचं खूप सुंदर दर्शन झालं. गर्दी नव्हती, काय नव्हतं. आणि छानपैकी दर्शन वगैरे घेतलं आम्ही. आणि अर्धा तास मंदिरात बसलो आणि त्याच्यानंतर तारकेश्वरच्या मंदिराकडे, गडाकडे रवाना झालो. हे तारकेश्वरचं मंदिर आहे आणि खूप मोठीच्या मोठी महादेवाची पिंड आहे तिथं बघा. मग छान दर्शन वगैरे घेतलं. तिथंच आम्ही जेवण वगैरे केलं. तिथं जेवणाची पण सुविधा असते. जेवण वगैरे केलं. जेवण करून आम्ही याच्याकडे मढीला निघालो. त्याच्यानंतर मढीला आम्ही नवनाथांचं दर्शन घेतलं, गोरक्षनाथाचं. आणि दर्शन वगैरे घेतलं आणि दर्शन करून आम्ही घरी निघालो यायला. तिथेही खूप छान दर्शन झालं. गर्दी वगैरे काही नव्हती. मुलांना भस्म वगैरे लावला आणि त्याच्यानंतर आम्ही तिथेही आम्ही अर्धा तास वगैरे बसला असेल, कारण छान सुविधा होती. ऊन खूप जाणवत होतं, त्यामुळे ते पावसाचे फवारे वगैरे लावलेले होते तिथं. आणि मग त्याच्यानंतर दर्शन वगैरे छान घेऊन आम्ही घरी यायला निघालो. तर मुलांचं चाललं होतं, बाबा मला गाडी चालवू द्या म्हणून. अंजली त्यांच्या मांडीवर बसून स्टेअरिंग पकडून गाडी चालवत होती. ते थोडं शूट केलं. घरी आल्यानंतर मग असा संपला आजचा दिवस. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.